हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रियानो, प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. प्रियानो, आज मला तुम्हाला काय बोलायचं आहे की तुमच्या व्हिडिओवरती एवढी लाईक आहे, एवढं प्रेम आहे, सर्वांचं कौतुक करावं असंच वाटतंय. खरोखर प्रियानो, अशीच मला साथ द्या. प्रियानो, हे वचन अनेक लोकांपर्यंत पोहोचू दे, हेच माझी इच्छा आहे. प्रियानो, तुम्हाला सांगतो, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे फक्त 3 लोकांना माहिती आहे. भूतकाळ आणि वर्तमान काळ हे तुम्हाला आणि सैतानाला माहिती आहे. पण लक्षात ठेवा, चांगली गोष्ट काय माहिती आहे? आपला भविष्य काळ हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे. हालेलुया. भविष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, हे प्रभूला ऑलरेडी माहिती आहे. ती गोष्ट सैतानाला माहित नाही किंवा आपल्याला माहित नाही आहे. तर आपल्याला ह्याच गोष्टी शिकायच्या आहे. भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टी होतात, त्याच्याबद्दल आपल्याला आज थोडंसं बोलायचं आहे. प्रियानो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कोणी देखील स्किप करू नका, कारण ह्याच्यातून तुमची उन्नती होणार आहे. आज प्रत्येक व्हिडिओ बघणारा प्रत्येकासाठी आजचं वचन आहे. भूतकाळामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या गोष्टी आज देखील आपल्याला आपला पाठलाग सोडत नाहीये. तुम्ही सैतानाला सोडणार नाही आणि सैतान तुम्हाला सोडणार नाही. भूतकाळामध्ये काही लोक अशी आहेत ना की कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये, इवन आपल्या घराघरामध्ये अशी काही प्रॉब्लेम झालेत, अशी काही सिच्युएशन झाले ना, ते आपण बोलू शकत नाही आणि कोणाला सांगू शकत नाही. तुम्हाला माहित आहे मी कशाबद्दल बोलतोय. आता आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय किती ते वाईट कृत्य या जगामध्ये घडत आहे. लहान लहान मुलं आहेत, लहान लहान लेकरं आहेत, या लोकांवरती अब्यूज होतात, ह्यांच्यावरती छळ होतात. प्रियानो, एक लक्षात ठेवा, आजपासून या वचनातनं तुम्ही कधीही तुमचा भूतकाळ आठवायचा नाहीये. मागच्या वेळेस मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता, पार्ट पहिला, तुम्ही जाऊन बघा. त्याच्यामध्ये एक राजाची गोष्ट मी सांगितलेलं आहे. आणि तो राजा काय करतोय, एका रूम मध्ये जाऊन तासन तास तो प्रार्थना करत असतोय, प्रेयर करत असतोय, आपल्या जुन्या गोष्टी आठवत असतोय. कारण का, लोक मला मुजरा करतात, लोक मला वाहवा करतात, माझं घमंड तोडण्यासाठी त्या रूम मध्ये जातोय. जुन्या गोष्टी आपल्याला आठवायच्या आहेत, पण कोणत्या आठवायच्या आहेत आणि कोणत्या नाही आठवायच्या आहेत, ही आज आपल्याला शिकायचं आहे. काय काय लोकांचं लग्न झालं, संसार सुखरूप आहेत, मुलं झालीत, तरी ती जुनी गोष्ट आपल्याला आज देखील आठवते. काय काय लोकांना प्रेमामध्ये धोका मिळालाय, ती लोक आज देखील ती विसरू शकत नाही. काय काय लोकांचा छळ झालेला आहे लहानपणीच, पण ती लोक आज देखील विसरू शकत नाहीत. रात्री ती त्यांची झोप उडालाय, रात्रीची प्रत्येक वेळेस त्यांना त्या जुन्या गोष्टी आठवत असतात. आणि ती एक इन्सिडेंट असतो आपल्या जीवनामध्ये की त्याच्याद्वारे आपलं आयुष्य पूर्ण बर्बाद होऊ शकतोय. काय मुलं बघतोय, काय मुली बघतोय, पूर्ण व्यसनामध्ये गेलेले आहेत. काय तर प्रेमामध्ये धोका मिळाला, गेला दारू प्यायला, गेला सिगरेट, व्यसन करून तुमचं आयुष्य बर्बाद करणार तुम्ही. आणि काय लोकांना असं वाटतंय की माझं ब्रेकअप झालं, आता मला काय नाही, आता मला मरायचंय असं वाटतंय. हे जे तुमच्या डोक्यामध्ये येते ते सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. आणि हे सगळ्या गोष्टी काय होतात, सैतानाकडून होतात. की या गोष्टीतून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर हे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. प्रियानो, काय काय लोकांचं असं झालंय, लोकांनी त्या सिच्युएशन मध्ये, त्या परिस्थितीमध्ये लोकांनी गोंधन काढलेलं आहे. अजूनपर्यंत ते गोंधन त्यांचा पाठलाग सोडत नाहीये. अजूनपर्यंत ते त्याच्याकडे बघितलं की ते तुमचं जुनं जीवन आठवायला लागतंय. वचन आहे की लूक याचा 9 अध्याय आणि 62 वचन. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यात उपयोगी नाही. प्रियानो, ज्या वेळेस आपण एकदा नांगराला हात घातलाय तर त्यांना नांगराला हात घातल्यानंतर त्यांना मागं वळून बघायचं नाहीये. का माहितीये, ज्या वेळेस तुम्ही नांगराला ज्या वेळेस हात घालताय त्यावेळेस जर तुम्ही मागे बघितला तर तुमचं ते नांगरणं हे तुमच्या सरळ रेषेत होणार नाही. असंच आहे प्रियानो, आयुष्य देखील आपलं असं आहे की ज्या वेळेस आपण आयुष्यामध्ये हात घातलेला आहे, ज्या वेळेस आपण संसारामध्ये पडलेला आहे, आपल्या मुलाबाळामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, त्यावेळेस आपल्याला जुन्या गोष्टी आठवायच्या नाहीत. जर तुम्ही जुन्या गोष्टी आठवत राहिला तर तुमचं आयुष्य पुढं सरळ जाणार नाही आहे. आपण आपल्या फॅमिलीमध्ये आहे तर आपण पुढंच बघितलं पाहिजे. जर आज कुणाच्या जीवनामध्ये काय घडलं असेल तर प्रियानो, प्लीज आज स्टॉप करा, आज ते विसरून जावा. काय काय मी बघतोय, सगळं चांगलं आहे, सगळं मॅरेज चांगलं आहे, मुलं बाळ, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण लोकांना चटक लागलेलं आहे अफेअर करायची, लिव्हिंग मध्ये राहायचं, चॅटिंग करायचं, फोनवरती बोलायचं. प्रियानो, लक्षात ठेवा, तुमचा नाश होणार ते होणार, पण तुमच्या फॅमिलीचा देखील नाश होणार. समजतंय?
एक व्यक्तीनं जर पाप केलं तो पूर्ण घरादाराला भोगायला लागणार. लक्षात ठेवा. तर असं समजू नका मी करतोय म्हणून मला कोण पाहत नाहीये. सर्व तुम्हाला जग पाहतंय. विशेष करून प्रभूचं वचन म्हणते माझी दृष्टी अखिल पृथ्वीवरती. पृथ्वीवर कोण काय करतंय प्रभूला चांगलं माहिती आहे. लोक याचा 9 अध्याय आणि 57 पासून पुढे बघूया. तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता कोणी एकाने त्याला म्हटले, प्रभूजी आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, खोडक्यांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभूजी पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या. परमेश्वराला देखील हेच म्हणायचं आहे, ज्या जुन्या गोष्टी आहेत जिथं पुरल्यात, जिथं ठेवल्यात, जिथं झाल्यात तिथंच असू देत. आता नवीन इथनं पुढं तू सुरुवात कर. प्रियानो, काय काय लोकांचं असं झालंय ना, प्रभूजी मी तुझ्या मागे यायचं आहे, मला तुझी सेवा करायची आहे, मला तुझ्यामध्ये वाढायचं आहे. मी माझ्या घरच्यांचा निरोप घेतो. जे लोक घरच्यांचा निरोप घ्यायला गेलीत ते तिकडच गेलीत. अजून त्यांची सेवा वाढू शकली नाही. कशामुळं माहितीये? घरातली परपंचा, घरातलं फॅमिली, घरातल्या लाईट बिल, घरातलं भाडं, याच्या संसारामध्ये लोक अडकून पडले. मी असं म्हणत नाही की तुम्ही फॅमिलीकडे बघू नका. आपला जास्तीत जास्त फोकस प्रभूकडे असला पाहिजे. नांगराला आपण हात घातले तर ते नांगरताना आपण आपलं लक्ष सरळ असलं पाहिजे. प्रियानो, तुम्हाला सांगू दे, जर तुमचं फॅमिली सुखरूप करायचे आहे, ब्लेस करायचे, आशीर्वादित करायचे आहे, तर त्या जुन्या गोष्टी सोडून द्या. जुन्या गोष्टी काय आहे? पाप आहे. कुणाला आपण वाईट बोललो असेल, कुणाला आपण शिवीगाळ केलं असेल, कुणाच्या बद्दल नफरत असेल. आज कित्येक लोक असे आहेत, आपल्याच घरामध्ये अशी लोक आहेत, एकमेकाची तोंड बघत नाहीत, एकमेकांसंगत बोलू वाटत नाहीये. ही जी नफरत आहे प्रियानो, आज तुम्ही हे विषय स्टॉप करा. आज ह्या गोष्टी इथंच थांबवा. प्रियानो, जोपर्यंत तुम्ही थांबवणार नाही तर तुम्हाला पुढचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. प्रियानो, माझ्या आयुष्यामध्ये पहिली गोष्ट जर मी करायचं म्हटलं काय केलं असेल माहितीये? माझी जुनी मित्र सगळे मी सोडून दिलेत. जे व्यसनामध्ये, जे पापामध्ये, ज्या चुकीच्या वळणामध्ये ती मैत्री मी कट केली. आणि परमेश्वरानं बघा, जी मी जुनं सोडल्यानंतर प्रभूनं आज मला त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आज मी प्रभूची सेवा करतोय आणि प्रभूनं मला ते आशीर्वाद दिलाय. आज माझी फॅमिली सुखरूप आहे, सुखी आहे, आनंद आहे. प्रियानो, याच्यामध्ये सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की ते म्हणजे एकमेकाला क्षमा करणे. जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी सक्सेस होऊ शकणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये क्षमा ही आपल्या सक्सेसची चावी आहे. एक वचन आपण वाचूया, मत्ती याचा 6 अध्याय 14 वचन. कारण जर तुम्ही लोकांना त्याच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. जर लोकांना क्षमा केली नाही, प्रभू तुम्हाला क्षमा करणार नाही. आणि प्रभूने जर क्षमा नाही केली, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी वाढू शकणार नाही, कधी सक्सेस होऊ शकणार नाही, कधी तुम्ही ब्लेसिंग ते मिळवू शकणार नाही. इतरांवरती प्रेम करा, एकमेकाला क्षमा करा. आणि प्रियानो बघा, परमेश्वराची ब्लेसिंग आज रात्री, आज ह्या दिवसामध्ये प्रभूची शांती, प्रभूची प्रीती, प्रभूचं सक्सेस आज तुमच्या घरामध्ये असणार. प्रभूनं मला त्या गोष्टीतूनच बाहेर काढलेलं आहे. मी अनेकांना क्षमा केली. माझी दुश्मन असू देत, माझी वैरी असू देत, माझे आप्तजन असू देत, माझे प्रियजन असू देत, प्रत्येकाला मी नम्र झालो. प्रत्येकाला फोन करून सांगितलं मला माफ कर, मला क्षमा कर. आणि परमेश्वरानं बघा, मला एक सक्सेस ठिकाणी, एका ब्लेस ठिकाणी परमेश्वरानं मला ठेवलेला. जुन्या गोष्टी सोडून द्या. ज्याच्यातून तुम्हाला फायदा नाही त्याच्यापासून तुम्ही लांब राहा. स्तोत्रसंहिता 1:1 मध्ये म्हणते की त्या दुर्जनाच्या मसलीत चालू नकोस, निंदकाच्या बैठकीत बसू नकोस, अशाने तुझा फायदा होणार नाही. तर रात्रंदिवस प्रभूच्या वचनाचं मनन कर. प्रियानो, आज आपण एक उदाहरण घेऊया. ड्रायव्हर आपल्या आरशामध्ये पुढे बघत असतोय गाडी चालवत असताना, प्रवाशांना घेऊन जात असताना. कुठला ड्रायव्हर असा नाही आहे की छोट्या आरशामध्ये बघतोय आणि मागं रिव्हर्स गिअर टाकून चालवत आहे गाडी. नाही आहे प्रियानो. माझं सांगायचं महत्व काय आहे की प्रत्येक ड्रायव्हर हा पुढे बघून गिअर टाकून आपल्या गाडी पुढे चालवत असतोय. काही लोक असे झाले आहेत, आपल्या प्रवासामध्ये बसलेले आहेत, हातामध्ये स्टेअरिंग आहेत, पण ते पुढे बघत नाही आहेत. ते काय करायलात? मागं बघायला लागल्यात. मागं ज्या वेळेस तुम्ही बघणार, तुमची गाडी तुमच्या आयुष्यामध्ये कधी पळणार नाहीये. आणि जर पळाली
तर ती गाडीचा स्पीड सगळ्यात कमी असणार. काही काही लोकांना असं झाले ना, आपल्या आयुष्यामध्ये गेअरच पडना झालाय. प्रियानो, ज्या वेळेस तुम्ही गाडीमध्ये तुमच्या प्रवासामध्ये बसताय त्यावेळेस आपलं लक्ष पुढं असलं पाहिजे. गेअर टाकून त्यावेळेस त्या गाडीला स्पीड मिळणार आहे आणि ती गाडी कुठेही थांबू शकणार नाही. प्रियानो, कुणाला देखील ऐकू शकणार नाही. या उदाहरणामधून तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सरळ बघा, पुढे बघा, मागं वळून तुमच्या आयुष्याचा प्रवास, तुमचा स्पीड कमी करू नका. समुद्राच्या लाटा कशा असतात? लाटावर लाटा येत असतात, लाटावर लाटा येत असतात. प्रॉब्लेम येणार, पण लक्षात ठेवा की आपल्याला त्या चट्टानासारखं मजबूत त्या परिस्थितीमध्ये आपण राहिलो पाहिजे. विमान केव्हा उडते माहितीये? ज्या वेळेस V1 वरती विमानाचा स्पीड येतोय त्यावेळेस टेक ऑफ होते. आपल्या आयुष्यामध्ये काय झालेलं आहे? विमानात बसलोय पण आपलं विमान त्या एअरपोर्ट वरतीच फिरायला लागलंय. कुणाची हिंमत होणार आल्या की ते गेअर टाकावा आणि त्या गेअर वरती आल्यानंतर, त्या स्पीड वरती आल्यानंतर आपलं विमान, आपला संसार, आपला परपंच त्या आकाशामध्ये उडवावा. प्रेज लॉर्ड, हालेलुया. समजतंय सगळ्या गोष्टी? प्रियानो, या उड्या प्रत्येक उदाहरणामधून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, तुमचा स्पीड वाढवा, तुमचं लक्ष पुढे ठेवा. जर तुम्ही जुन्या गोष्टीमध्ये अडकत बसला, सैतान तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्ही सैतानाला सोडणार नाही. ज्या वेळेस आपण प्रभूमध्ये नवीन आलो, ज्यावेळेस आपला बाप्तिस्मा झाला, ज्यावेळेस आपल्याला देव कळाला, त्यावेळेसची आठवण, त्यावेळेसचा दिवस तुम्ही आठवा. बघा प्रियानो, एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असं येईल की ते दिवस आठवून तुमचं आयुष्य सुधारायला लागेल. जेव्हा बाप्तिस्मा आपण घेतला त्यावेळेस असं वाटायचं की प्रभू, मी कुठल्या मीटिंगला जाऊ, कुठं सेवा करू, कुठं प्रार्थनेला जाऊ, काय करू तुझ्यासाठी. रात्रंदिवस आपण प्रभूच्या मागं होतो. प्रभूला आपण प्रॉमिस केला, प्रभू आतापासून माझं नवीन जीवन चालू झालेलं आहे. आणि बाप्तिस्म्याचा अर्थ आहे की आपलं जुनं जीवन त्या पाण्यामध्ये आपण डुबवलेलं आहे, मारून टाकलेलं आहे, त्याला पुरलेलं आहे, गाडलेलं आहे. तर प्रियानो, ते मेलेला व्यक्ती तुमच्या शरीरामध्ये पुन्हा येणं कामाचं नाही. जुन्याला मेलाय तिथं मरू द्या, तुमच्या आयुष्यामध्ये येऊ देऊ नका. ज्यावेळेस तुम्ही उठलाय त्यावेळेस तुमचं नवीन जीवन चालू झालेलं आहे. वचन आहे लूक याचा 5वा अध्याय 36 वचन. काय म्हणते? आणखी त्यांना एक दाखलाही सांगितला, कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही. तसे केले तर त्याने नवे फाडले व नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल. प्रियानो, वचन काय म्हणते? कुठला व्यक्ती असा आहे काय की पांढरे कपडे आणल्यात, नवीन कपडे आणल्यात बाजारामधून, उशीमधले जुन्या कपाटातले कपडे घेऊन त्या नवीन कपड्याला फाडून की जुन्याचं ठिगळ नव्याला लावलंय? असं कोण आहे? असं कोण करताय? प्रियानो, आपल्याला एवढं समज आहे, आपल्याला एवढं कळतंय की नवीन कपड्याला जुनं ठिगळ लावून चालत नाही. काही लोकांची सवय काय झाली माहिती आहे काय? नवीन कपडे आणलीत, फाटलीत तर त्याला रफू करायचं, रफू. कुणाला दिसायला नको, कुणाला कळायला नको म्हणून त्याला काय केलं? लोकांनी टाकं काढल्यात, लोकांनी त्याला शिवलेलं आहेत. मी सांगायचं उदाहरण, ज्याला कळतंय त्याला समजलं. आपलं आयुष्य नवीन आहे ना, आपलं आयुष्य ताजं आहे ना, सुंदर आहे ना, तर तुमच्या आयुष्याला कधी रफू करू नका, कधी त्याला ठिगळ जोडू नका. मी पाप करतो, पाप झाल्यानंतर ती पाप मुजवण्यासाठी मी ठिगळ लावतो, त्याला रफू करतो, त्याला शिवून घेतो. चालणार नाहीये. प्रभूचं वचन म्हणते, नवीन बुदल्यामध्ये नवीन द्राक्षरस घालावा, जेणेकरून ती दोघं देखील टिकतील, द्राक्षरस पण टिकल. कोणी असा नाही आहे जुनं बुदला घेतलाय आणि त्याच्यामध्ये द्राक्षरस वतलाय. काय होणार माहितीये? बुदला फुटणार आणि ते द्राक्षरस सांडून जाणार. बुदला म्हणजे काय आहे? बुदला म्हणजे आयुष्य आपलं. आणि ज्या वेळेस आपण चर्चला जातोय, मीटिंगला जातोय, प्रार्थनेला जातोय, त्यावेळेस पण द्राक्षरस वतला तर तो बुदला नवीन असला पाहिजे. तर तो बुदला जुना असला की ज्या वेळेस पवित्र आत्मा येईल, ज्या वेळेस द्राक्षरस आपल्यामध्ये ओतल, त्यावेळेस या जुन्या बुदल्यामधून द्राक्षरस फाटून बाहेर पडणार. समजते? म्हणून ज्या वेळेस आपण प्रार्थनेला जातोय त्यावेळेस आपण शुद्ध असलं पाहिजे.
मगच ते आपल्याला द्राक्षरस मिळणार, जो आपल्याला पवित्र आत्मा मिळणार, जो अभिषेक आपल्याला मिळणार, जो ब्लेसिंग आपल्याला मिळणार, ते टिकून राहणार. प्रियानो, आज तुम्हाला एकच सांगायचं आहे की पूर्ण गोष्टीमधून की आपल्याला जुन्या गोष्टी सोडायच्या आहेत आणि ज्या वेळेस आपण प्रभूमध्ये वाढत आहे त्यावेळेस सगळं स्टॉप करून जे काय अफेअर असतील, जे काय तुमचं गोंधन असेल, जे खोटं बोलणं असेल, इतरांना क्षमा न करणं असेल, लपून लपू पाप करणारा असेल, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील तर त्या गोष्टी स्टॉप करा. प्रियानो, तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला स्पर्श झाला असेल, तुम्ही ह्यातून काहीतरी शिकला असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब ह्यासाठी करा की तुम्हाला पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ह्याचा आनंद, ह्याचा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता. हालेलुया, प्रेज लॉर्ड, गॉड ब्लेस यू.